आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, तू अंबिका मॅमचं सगळं चुपचाप ऐकून घेतलंस आणि तशीच निघून आलीस. स्वानंदी, एक बार खुद के दिल से पूछ ले, क्या मणि सर सच में तेरे साथ ऐसे कर सकते हैं? माझं पण मन नाही मानत आहे. कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नाही ना, काही बी कळना झालंय. May I come in, sir? Yeah. जय हिंद सर. सर हे काय आहे? जे आहे ते स्पष्ट लिहिलेलं आहे. पण का सर? माझी ट्रान्सफर का? मी या केसच्या फायनल स्टेजला असताना माझी ट्रान्सफर का सर? ऑफिसर, ट्रान्सफर होणं हे काही नवीन नाहीये. आपल्या रुटीनचाच तो एक भाग आहे, हे माहित आहे ना तुम्हाला? हो सर, पण अशी एका रात्रीत तडकाफडकी ट्रान्सफर करणं हा रुटीनचा भाग नाही असू शकत सर. सर, गुन्हेगाराची मान माझ्या हातात आहे आणि एक्झॅक्टली याच पॉइंटला माझी ट्रान्सफर का? मला प्लीज थोडा वेळ द्या. मी या केसच्या फायनल स्टेजला आहे. सॉरी, एकदा ट्रान्सफर ऑर्डर आल्यावर मी काही करू शकत नाही. माहिती आहे ना तुम्हाला? सगळंच माहिती आहे सर मला. माझी ट्रान्सफर का झालीये, कशासाठी झाली आणि कोणामुळे झाली माहित होतं ना. मग जे काही तुम्ही केलं ते करायच्या आधी माहित असतं तर बरं झालं असतं. ओके, म्हणजे न्यायासाठी लढणाऱ्या पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला अटक करायच्या आधी त्याचं नाव, आडनाव, पॉलिटिकल कनेक्शन्स हे चेक करायचं. आणि जर का तो पॉलिटिकली कनेक्टेड असेल तर त्याला हात नाही लावायचा. आणि जर का हात लावलात तर हे असं ट्रान्सफरसाठी रेडी राहायचं. असंच ना? उशिरा लक्षात आलं, पण ते आलं हे महत्वाचं आहे. त्याचं काय ऑफिसर, तुमच्यासारखे दबंग ऑफिसर मीडिया समोर हिरो बनायला जातात आणि समाजातल्या महत्वाच्या व्यक्तीला हात लावतात. पण उत्तर आम्हाला द्यावी लागतात. तुम्ही फक्त हिरो बनता. माझ्यावर केवढं प्रेशर असेल याचा विचार केलात का कधी तुम्ही? सर, आपण जनतेचे सेवक आहोत, नेत्यांचे नाही. हे नेते लोक येतात आणि जातात. मला माहितीये तुमच्यावरती वरून खूप प्रेशर आहे, पण माझ्यावरती पण प्रेशर आहे नसं. सामान्य जनतेचं, त्या निर्दोष मुलीच्या अपेक्षांचं, त्याचं काय करू? सर प्लीज प्लीज मला थोडे दिवस द्या. ही केस सॉल्व्ह करायला वेळ द्या. मी त्यानंतर तुम्ही पाठवाल तिकडे जाईल. सॉरी, मी म्हणालो ना, आता ते शक्य नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसं. पत्रकार मला विचारतील की या केस पासून तुम्ही पळून का जाताय, तेव्हा मी त्यांना खरं असेल ते सांगेन. मी सांगेन त्यांना की कमिशनर साहेबांना जाऊन विचारा की त्यांनी माझी बदली का केली. मला सोडून जायचंच नव्हतं. मला तुम्ही मीडियाची धमकी देताय? नाही सर, मी तुम्हाला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देते फक्त. सर, यू नो ही केस मीडियामध्ये किती सेन्सिटिव्ह आहे. इथून आता ऑफिसच्या बाहेर गेलं ना की किमान 4 पत्रकार असतील की जे ब्रेकिंग न्यूज साठी थांबले असतील. त्यांना जे खरं असेल ते सांगेल. सर, मला माहिती आहे आणि तुम्हालाही, ही बदली तुम्ही रोखू शकत नसलात तरी डिले नक्की करू शकता. सर, आय कॅन अंडरस्टँड युअर पोझिशन, पण प्लीज माझी पण पोझिशन समजून घ्या. सर, आणि मी हे सगळं स्वतःसाठी नाही करत आहे. स्वानंदीला न्याय मिळवून द्यावा ना यासाठी करते. यात माझा काहीच स्वार्थ नाहीये. सर प्लीज प्लीज मला थोडे दिवस द्या, फक्त 15 दिवस. सर, एका निरपराध मुलीवरती अत्याचार करणारा आरोपी तुरुंगात जावा असं एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला नाही वाटत का? सर, आय नो एव्हरीथिंग अँड आय वॉन्ट टू मेक अवर डिपार्टमेंट प्राऊड. सर प्लीज प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. ठीक आहे, फक्त 15 दिवस. यामध्ये तुम्ही जर स्वानंदीची केस सॉल्व्ह करू शकला नाही तर मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. ऑल राईट, थँक्यू सर, थँक्यू सो मच. जय हिंद सर. हा मनी ना, स्वानंदीचा बॉस? हो, तोच दिसतोय. हा जेलमधून सुटला कधी? हा खरंच स्वानंदीचा गुन्हेगार असेल का? चल
काय माहिती आपल्याला काय करायचंय. मनी दादा तुम्ही इथं. मनोज, अरे काय नाही, ऍक्च्युली स्वानंदीला भेटायचं होतं. आज जाऊ की नको जाऊ कळत नाही. तसा अधिकार नाही राहिला ना माझ्याकडे. अहो, त्यात काय दादा, जा की. नाही, तू एक काम कर ना, तूच जाऊन स्वानंदीला निरोप दे. मणी सर वाट बघतायत म्हणा बाहेर, अर्जंट काम आहे, बोलवलंय सांग. मणी, मॅडम बरं झालं तुम्ही आलात. मला स्वानंदीला भेटायचं, मला बोलायचं त्यांच्याशी, काही गैरसमज दूर करायचे. अरे स्वानंदी झोपलीये, मी आताच बघून आले तिला. दमली आहे ना रे, तिला खरोखर आरामाची गरज आहे. तुझा निरोप दे ना, मी सांगते तिला. नाही मॅडम, उठवा ना त्यांना. हवं तर मी जाऊ का आतमध्ये? मी फार वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात बाहेर येईल मी जाऊ? प्लीज 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 मॅडम, प्लीज जा. मी आलोच. स्वानंदी, मणी आलाय बाहेर. काय? हो, तो आपल्या हॉस्टेलच्या बाहेर आलाय आणि मला असं वाटतंय की त्याने वॉर्डन मॅमची परमिशन घेतलीये आणि तो तुला इथे रूमवर भेटायला येतोय. मी येते. स्वानंदी माझं ऐका. स्वानंदी हे बघा, स्वानंदी माझं ऐका तर. स्वानंदी अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मला एकदा सांगण्याची संधी तर द्या. स्वानंदी. मणी सर, तुम्ही प्लीज जा, मी तुम्हाला नाही भेटू शकत आता. स्वानंदी प्लीज माझं ऐकून घ्या. मी तेच सांगायला इथे आलोय. मला तुमचा गैरसमज दूर करायचा, ऐकून घ्या फक्त. स्वानंदी ऐका. स्वानंदी अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मला काय सांगायचं ते ऐका तर एकदा. स्वानंदी, मी काय सांगतोय ते ऐका, मग निर्णय घ्या. असा एकतर्फी निर्णय नका घेऊ. स्वानंदी प्लीज ऐका. स्वानंदी, मी फक्त 2 मिनिटं घेईल तुमचे, माझं ऐकून तर घ्या. स्वानंदी प्लीज प्लीज. स्वानंदी. मणी सर, तुम्ही असं का करताय? मला तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघायची इच्छा आहे. तुम्ही प्लीज जा इथनं. स्वानंदी अहो, माझं ऐकून तर घ्या. मी गुन्हेगार नाहीये, गैरसमज झालाय तुमचा. स्वानंदी अहो, मला काय बोलायचं ऐकून तर घ्या. मणी सर, तुम्ही प्लीज जा इथनं, मी हात जोडते. मॅडम तुम्ही तरी सांगा, त्या अजिबातच बोलत नाही माझ्याशी. जेसी तू तरी सांग, तुझी मैत्रीण ती. स्वानंदी माझं ऐकून तर घ्या. स्वानंदी प्लीज. स्वानंदी, मला काय सांगायचं ते एकदा फक्त ऐकून घ्या. मणी सर प्लीज, मला स्वतःचा आणि माझा थोडा जरी रिस्पेक्ट असेल ना, तर आत्ता इथनं प्लीज जा. स्वानंदी प्लीज. शाखेच्या उद्घाटनासाठी मी नक्की येतो. साहेब, खरं तर आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे. तुम्ही तुमच्या वेळेतनं वेळ काढला आमच्यासाठी. फक्त एकच रिक्वेस्ट होती साहेब, की मनी साहेबांना जरा शाखेच्या कामात लक्ष द्यायला सांगा. सांगतो मी. बरं या. येतो साहेब. साहेब, आशीर्वाद असू द्या. अरे असू दे. माझे आशीर्वाद आहेतच. तू आमचा एक धडाडीचा कार्य करतायस. येतो साहेब. या.
काही ऐकायचं नाहीये. तुम्ही प्लीज जा इथनं. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला काय सांगायचं ऐकून तर घ्या. मॅडम मला स्वानंदीला पटवून द्यायचंय की मी गुन्हेगार नाहीये, मी निर्दोष आहे. आणि मला खात्री आहे मॅडम, मी हा नवस पूर्ण करेन आणि स्वानंदीचा गैरसमजही दूर होईल. काळजी घे. देवी आई तुझा नवस नक्की पूर्ण करेल. अरे रमेश, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं म्हणून थेट खासदारांना कोणी फोन करतं का रे? नक्कीच तू सिग्नल जम्प केला असशील, त्याशिवाय तुला कोणी धरेल का? आणि तुझं कसली एवढी घाई असते रे? हे बघ, त्यावेळेला तुला सोडवतोय, पुढच्या वेळेला मी मध्ये पडणार नाही, सांगून ठेवतो. बरं मला सांग, ते कार्यकर्त्यांचं शिबिर आहे त्याची तयारी कुठपर्यंत आली? हो, मी मणी बरोबर कॅश पाठवतोय. नाही 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 नाही, एसी हॉलच करायचा. अरे पोरं बिचारी उन्हात अनातनं फिरत असतात, त्यांच्यासाठी एसी हॉलच करायचा. हा, तयारी झाली की मला फोन करून कळव, ठीक आहे? हाय स्वानंदी. स्वानंदी, तुझ्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे, एक बॅड न्यूज. आधी कुठली न्यूज येऊ? गुड न्यूज देते, म्हणजे तुझा मूड छान होईल. स्वानंदी, माझी ट्रान्सफर इतक्यात होत नाहीये, सो तुझ्या केसवर काम सुरू ठेवू शकते मी. आणि बॅड न्यूज अशी आहे की माझ्या हातात फक्त 15 दिवस आहेत ही केस सॉल्व्ह करायला. त्यातला 1 दिवस आज संपलाय, सो आता 14 दिवस राहिले. पण तुझ्या गुन्हेगाराला मी शोधून काढेन, यासाठी तुझी अजून थोडी मदत लागेल मला. स्वानंदी, मला सांग, तुला काय आठवतंय? तुला हे आठवतंय का की त्या रात्री पार्टीमध्ये मणी लास्ट तुला कधी भेटला होता? स्वानंदी, प्लीज आठवायचा प्रयत्न कर. तो तुझ्या खोलीत आला होता का? तुझ्या जवळ आला होता का? प्लीज आठव. माझ्या बाबतीत जे झालंय ना मॅडम, ती झालेली कोणतीही मुलगी तिच्यावर झालेला प्रसंग लवकरात लवकर विसरायचा प्रयत्न करते. पण हा समाज, हा कायदा नाही विसरू देत तिला. तिच्यावर झालेला घाणेरडा अतिप्रसंग तिला वारंवार आठवायला लावते. लोक आपल्या आयुष्यातले वाईट प्रसंग विसरून जातात, पण अत्याचार झालेल्या मुलीला तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्यात वाईट प्रसंगाला असं मग नाही विसरू देत. स्वानंदी, आय नो इट्स डिफिकल्ट, पण असं काही नाहीये. तू पोलिसात तक्रार केलीस, त्यामुळे तुला या सगळ्या प्रोसेसमधनं जायला लागेल. यू कांट अवॉइड इट. स्वानंदी, प्लीज आठवायचा प्रयत्न कर. स्वानंदी. स्वानंदी, मैम कुछ पूछ रहे, कुछ तो बोल, याद करने की कोशिश कर. सारखं सारखं सतत सतत तेच ते आठवून दमली आहे यार मी. नको वाटतं हे सगळं. आणि एवढं सगळं करून मला काय मिळालं? काहीच नाही.
मॅडम मला नाही आठवायचंय सगळं. स्वानंदी प्लीज. स्वानंदी स्वानंदी मणीने नवस केलाय तुझ्यासाठी आणि नवस पूर्ण करण्याचा निर्धार घेतलाय. खूप कठीण आहे हा नवस. गुडघ्यावर तो देवी आईला प्रदक्षिणा घालणार आहे. उद्याच हे करणार आहे. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये स्वानंदी, आणि त्याला फक्त तूच थांबवू शकते. प्लीज. काही गरज नाहीये. ही सगळी त्याची फक्त नाटकं आहेत स्वानंदीचा विश्वास परत मिळवण्यासाठी. तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि जगाची सिंपथी मिळवण्यासाठी. नाही मणी असा नाहीये, आम्ही ओळखतो त्याला. मॅम तुम्ही नाही ओळखत त्याला, पण तो तुम्हाला करेक्ट ओळखून आहे. त्याला बरोबर माहिती आहे की त्याची ही इमोशनल नाटकं तुम्हाला खरी वाटणार आणि तुम्ही स्वानंदीला कन्व्हिन्स करणार. नाही हे असं नाहीये. मग कसं आहे? मग मला सांगा मॅम, मणीची डीएनए टेस्ट का नाही झाली? सरपोतदार साहेब आणि मणी डीएनए टेस्टला का घाबरले? आपली सगळी राजकीय ताकद वापरून सरपोतदार साहेबांनी मणीची सुटका का केली? मला या सगळ्यांची उत्तरं हवी आहेत. हा गैरसमज आहे. गैरसमज आहे हा. मणी डीएनए टेस्ट साठी तयार होता. त्यांनी स्वतः सांगितलंय मला. सरपोतदारांनी तडकाफडकी त्याला बेल दिली आणि बाहेर काढला. हे त्याला नाही आवडलंय. आणि सरपोतदार जे करतात ना ते स्वतःच्या स्वार्थापोटी करतात. मणीला सोडवले ना ते फक्त स्वतःच्या रेप्युटेशन साठी. सरपोतदार फक्त आणि फक्त स्वार्थ बघतात स्वतःचा. स्वानंदी त्यांच्या स्वार्थासाठी मणीला शिक्षा नको देऊ. मणीला शिक्षा नको देऊ. कशासाठी? नको ना एवढी कठोर परीक्षा देऊ. आम्ही सांगू स्वानंदीला. तिला समजावून सांगेन. मी बोलेन तिच्याशी. हाँ मणि सर, आम्ही आहोत ना. मैं स्वानंदी से बात करती हूँ, लेकिन आप ऐसा कुछ मत करना प्लीज. स्वानंदीला मी किंवा तुम्ही समजावू शकलो असतो तर आता स्वानंदी तुमच्या सोबत आली असती इथे. स्वानंदी नाही आली याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा राग अजूनही तसाच आहे. मणि सर, आप जो ये करने जा रहे हो ना, ये बहुत मुश्किल टास्क है. प्लीज ऐसा कुछ मत करो. मणि प्लीज मागे फिर. नको करू हे सगळं. नाही मॅडम, आता मागे फिरणार नाही. आता मी हा नवस पूर्ण करणार आणि देवी आई स्वानंदीच्या मनात माझ्याबद्दलचा जो गैरसमज दूर करेल. देवी आई स्वानंदीला मला परत जवळ आणू शकते. देवी आई, मी जर आजपर्यंत स्वानंदी बाबत चुकीचं वागलो असेल, चुकीचं चिंतलं असेल तिच्याबद्दल, तर माझा नवस पूर्ण होऊ देऊ नकोस. पण मला खात्री आहे देवी आई, मी असं काहीही केलेलं नाही आणि तू माझा नवस पूर्ण करून स्वानंदीचा गैरसमजही दूर करशील. आणि दे ना
मॉम घे ना, असं काय करते, समोर आहे. हे निवडून आल्याशिवाय मी जागेवरनं हलणार सुद्धा नाहीये. मॉम तशीच न्यूज येणार आहे, डॅडच जिंकणार आहे. काय तू पण तोवर मी इथून अजिबात हलणार नाहीये. का? हे बघ, माझी श्रद्धा समज नाही तर काही समज, तू पाणी देणारच की नाही मला? बरं बरं बरं, देतो, पाणी देतो. विद्यमान खासदार आता 12,000 मतांनी पिछाडीवर पडले आहे. पण हा ट्रेंड नक्कीच म्हणता येणार नाही. संचिता काय आहे? हॅलो अंकल, मी पाठवलेला फोटो तुम्ही पाहिला ना? मणीचा फोटो मला का पाठवलाय? हा, तुला माहिती नाही का मी कामात येते? आय नो अंकल, आज रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन मध्ये असाल, पण तरीही मला सांगावंसं वाटलं की मणी इथे काय करतोय, म्हणून मी तुम्हाला फोटो पाठवला. काय काय करतोय तो? अंकल, मणी इथे देवीच्या मंदिरात नवस पूर्ण करण्यासाठी गुडघ्यांवर चालतोय. हा नवस पूर्ण करून तो असं प्रूव्ह करणार आहे की स्वानंदीच्या केसमध्ये तो निर्दोष आहे, आणि म्हणून त्याची ही खटपट चालू आहे सगळी. हॅलो, साहेब, हा साहेब. म्हणे काय तमाशा लावलायस तू हा? अरे आज निकालाचा दिवस, तू इथे घरी असण्याच्या ऐवजी तिकडे गुडघ्यावर चालत नवस कसला फेडत बसलायस? आणि कोणासाठी? त्या स्वानंदीसाठी? तुला मी बेलवर सोडवलाय ना, तू अजिबात काळजी करू नकोस आणि तिला समजवण्याच्या फंदातही पडू नकोस. अरे तू घरी ये, सगळे तुझी इथे वाट पाहतोय. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. साहेब, मला जेलमध्ये जावं लागू नये म्हणून मी हे करत नाहीये. मला स्वानंदीला पटवून द्यायचंय की मी निर्दोष आहे. मला जेलमध्ये जाण्याची भीती नाहीये. साहेब, भलेही तुम्ही मला जेलमधून बेलवर सोडवलंय, पण जोपर्यंत स्वानंदी मला माफ करत नाही, स्वानंदीचा माझ्यावर विश्वास बसत नाही, तोपर्यंत माझ्यासाठी हे जन्मठेपेसारखं आहे. प्रश्न शिक्षेचा नाहीये, विश्वासाचा. मला स्वानंदीचा विश्वास परत हवाय. स्वानंदीवर माझ्यावर ठेवलेला अविश्वास, माझ्यावर घेतलेला संशय, त्या दोषी समजतायत मला, आणि हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा आहे. साहेब, प्लीज प्लीज मला हा माझा नवस पूर्ण करू द्या. मध्ये पडू नका साहेब. मणी, संचिताने मला पण फोटो पाठवले. मलाही आला. रस्त्यावर आणलेला मुलगा रस्त्यावर तमाशे नाही करणार तर अजून काय करणार? मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. तुम्ही एखाद्याला डोक्यावर घेतलं ना की इतकं घेता की डोक्यावरच नसतात तुमच्या. हा मणी सुद्धा त्यातलाच, आणि त्या स्वानंदीचं सुद्धा खूप कौतुक होतं ना तुम्हाला. दोघांनी नगास न घेत कुठून आपल्या राशीला आलेत काय माहिती. बघा आता दोघांनी कसा तमाशा मांडलाय ते. असं वाटेल असं वाटलं नव्हतं मला. रक्त रंग दाखवतं शेवटी. संस्कार रक्तात असलेले अवगुण नाही बदलू शकत. अहो विषय काय, तुम्ही काय बोलताय? मलाच गप्प करा तुम्ही. मी बोलले की कडू लागतं ना तुम्हाला. पण मणी जे तमाशे करत तुमची अब्रू गावभर वाटतोय त्यावर विचार करा.
त्या स्वानंदीच्या नादी लागून तो अजून काही नुकसान करायच्या आधी आवरा त्याला. काहीतरी करावं लागेल हे निश्चित. गेल्या निवडणुकीत सरपोतदारांना भरभरून मते दिलेल्या मतदारसंघातील मतमोजणी अजून चालू झालेली नाही. ही धोक्याची घंटा आहे असं नक्कीच म्हणता येईल. त्याचा विचार नंतर करा, आधी न्यूज बघा. तुमची आणि विरोधकांच्या मधली लीड कमी होतीये, तुमचा आकडा वाढतोय. डॅड, मी खरं तर गेलो असतो मणीला थांबवायला, पण आता आपल्यासाठी हे महत्वाचं आहे ना. आणि आता आपण एकत्र असणं जास्त महत्वाचं वाटतंय मला. म्हणून मणी सर प्लीज थांबवा आता हे सगळं. नका स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघा, माझी खात्री पटली की तुम्ही निर्दोष आहात. आय मीन मला आधीही वाटत होतं, पण आता मी एकदम शुअर आहे. मणी सर प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा. मी ना स्वानंदीलाही सांगेन मणी सर, तिलाही खात्री पटेल की तुम्ही निर्दोष आहात. पण प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा प्लीज मणी सर. नाही जेसी, जोपर्यंत स्वानंदी मला निर्दोष समजत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि तुम्ही प्लीज प्लीज मला माझं नवस पूर्ण करू द्या. प्लीज मध्ये येऊ नका. कशासाठी हट्टीपणा करतोयस तू? हा, अवस्था बघितली स्वतःची. मी स्वानंदीशी बोलीन ना. मी तुला वचन देते, मी तिला समजावून सांगेन. हे सगळं थांबव म्हणे, प्लीज हे सगळं थांबव आता. नाही मला बघवते तुझी ही अवस्था, नाही बघवते. कळतंय का तुला? जेव्हा माझा नवस पूर्ण होईल आणि ज्या क्षणी स्वानंदी मला येऊन म्हणेल की मणी सर तुम्ही निर्दोष आहात, त्या क्षणी माझ्या सगळ्या जखमा बऱ्या होतील. पण आता मला माझं नवस पूर्ण करू द्या. मणी सर, मॅम मला खूप भीती वाटते. आणि ते असेच पुढे जात राहिले ना तर त्यांना चक्कर येते, बेशुद्ध पडतील. असं काही होणार नाही, असं काही होणार नाही. आणखीन किती परीक्षा बघणार आहेस त्याची? माझा विश्वास आहे तो निर्दोष आहे. तुलाही माहितीये तो निर्दोष आहे. स्वानंदीच्या मनात विश्वास निर्माण कर. मला त्याचे हाल नाही बघवत. मार्ग काढ, याच्यात मार्ग काढ. मणी 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 काय झालं? मणी 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 डोळे उघड ना. मणी मणी डोळे उघड ना. मणी 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 सर, मणी स्वानंदी आली. मणी मणी उठ ना. मणी डोळे उघड. स्वानंदी आली. मणी सर पाणी 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 घेऊन. पाणी आण फातिमा लवकर. मणी सर, मॅडम हे काय झालं? मणी सर उठा प्लीज. मणी डोळे उघड ना. मणी सर उठा ना प्लीज. मणी बघ ना, स्वानंदी आली. मणी सर मी आली आहे, उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर, डॉक्टरला बोलवलं पाहिजे. मणी सर, मणी सर, मणी सर. मणी 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 सर तुम्ही ठीक आहात? हो मी ठीक आहे. मणी सर
का त्रास करून घेताय स्वतःला? हा त्रास मला जाणवतच नाही स्वानंदी.